नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला नाचणीच्या आणि संपूर्ण सगळ्या मिक्स पिठांपासून एक भाकरी दाखवते. त्याच्यात मी वाटाणा घातला आहे. त्यासाठी मी हे पीठ घेतलं आहे, मिक्स पीठ घेतले सगळे, नाचणीचं, ज्वारीचं, तांदळाचं, जे चड्या असेल ते मिक्स पीठ घेतले. आता या मिक्स पिठापासून मी तुम्हाला भाकरी करून दाखवते. त्याच्यात आपण हे साहित्य वाटाणा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, बेसन थोडं घेतले आहे, थोडे व्हाईट सफेद तीळ घेतले, आलं लसूण पेस्ट घेतले, साहित्य घेतलं. आता मी हे तेल थोडंसं टाकून घेतलं फ्राय पॅनवरती. त्याच्यामध्ये मी कांदा हे वाटाणा थोडा आपण परतून घेऊया. वाफवून घेऊया. त्याच्यात आपण मिरची, कोथिंबीर टाकून आता हे मटार घेतले, कोथिंबीर, मिरची घेतली. त्याच्यामध्ये मी थोडं डाळीचं पीठ घेते. तर डाळीचं पीठ, थोडी तिळी घेऊया, थोडं आलं लसूण पेस्ट घेऊया. तर हे सगळं आपण थंड झाल्यानंतर मिक्सरला लावून घेऊया. मटार आणि हे सगळं भाजून घेतलं आहे, सगळं मी फ्राय पॅनवरती. आता हे छानपैकी असं असे भाजून घेतल्यानंतर आपण हे मिक्सरला मी लावत आहे. तर हे सगळं मिक्सरला थोडं ओबडधोबड घेतलं करून वाटून घेतलं. आता हे पण हे पिठामध्ये मिक्स करूया. हे पीठ मळून घेऊया आपण. आता हे पीठ छानपैकी असं मळून घेतलं. हे आता थंडीमध्ये लगभग पौष्टिक अशी ही भाकरी होते. आता ही पण भाकरी करून घेऊया. छानपैकी पीठ मळले. भाकरी आपण त्यावर टाकली. तर त्याच्यावरती आपण थोडं पाणी लावून घेऊया. थोडी सफेद तीळ जरा टाकून घेऊया भाकरीला. अशा प्रकारे ही भाकरी तयार झाली. भाकरी आपण विकून घेऊया. भाकरी आता आपली ही तयार झाली छानपैकी रस घालूला. तर ही भाकरी आपण याच्यामध्ये डिशमध्ये काढून घेऊया. भाकरी आणि हे लोणचं ठेवलं आहे डिशवरती. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.